असा सुमधुर आमरस सर्वांना आवडतो. पण आंब्याचा सीझन फक्त 2 महिन्यांचाच असतो, बरोबर? मग वर्षभर आमरसाची ही चव कशी चाखता येईल बरं? आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह्ज न वापरता किंवा आंब्याचा रस न शिजवता हा आंब्याचा रस वर्षभर कसा टिकवून ठेवायचा. आमरसाची चव, रंग आणि फ्रेशनेस दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी ही साधी, सोपी आणि अचूक पद्धत नक्की पहा. नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण आंब्याचा रस वर्षभर कसा साठवून ठेवायचा हे पाहतोय. त्यासाठी मी इथं केशरी आंबे पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजत ठेवले होते. आंबे असे भिजत ठेवले की आंब्यांचा चीक, आंब्यांना लागलेली धूळ निघून जाते आणि आंब्यांमधील उष्णता सुद्धा कमी होते. इथे मी आंबा धुवून घेतला आणि कापडाने स्वच्छ आपल्याला कोरडा करायचा आहे. अजिबात आंब्याला पाण्याचा अंश राहता कामा नये, नाहीतर आंब्याचा रस हा आपला खराब होतो, वर्षभर टिकणार नाही. बघा, इथं आंबे सगळे स्वच्छ कोरडे केलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिट मी असंच ठेवले होते, म्हणजे जो काही पाण्याचा अंश असेल तोही पूर्ण निघून जातो. आता आपण आंब्याचा रस करू. पण आंब्याचा रस आपण पिळून घेतो, परंतु आंब्याचा रस पिळल्यानंतर आंबा खराब आहे की नाही हे समजत नाही आणि आंब्याच्या रसामध्ये गाठी सुद्धा राहतात आणि मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा रस फिरवला की आंब्याचा रस थोड्या वेळाने काळा पडतो. तर आज मी आंब्याचा रस करण्यासाठी एक नवीन ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे. पण सुरुवातीला बघा, आंब्याचा रस करण्यासाठी आपला चाकू, आपलं चॉपिंग बोर्ड किंवा आपले हात सुद्धा एकदम कोरडे करून घ्यायचे आणि या आंब्याचे असे आपण काप करूयात. आता एक काप केल्यानंतर दुसऱ्या साईडने पण दुसरा काप करायचा आणि साईडने एक सिंगल काप निघतो. तुम्हाला जसे सोपे वाटतील ना त्या पद्धतीने आंबे असे कापून घ्यायचे, त्याच्या फोडी करून घ्यायच्या. आंब्याच्या रसासाठी आंबा निवडताना सुद्धा तो मध्यम पिकलेलेच आंबे घ्यायचे. आंबा जास्त पिकलेला असेल तर आंब्याचा रस लगेच काळा पडतो आणि रसाची चव सुद्धा बदलते आणि आंबा जरा कच्चा असेल तर आंब्याचा रस हा आंबट होतो. तर बघा, मी अशा आंब्यांचे काप करून घेतले. अशा पद्धतीने सगळे आंबे असे मी कापून घेतलेले आहेत. इथे एक गोष्टीची खात्री करून घ्यायची की हा रस करताना कोणतेही भांडं आपल्याला एकदम कोरडं करूनच घ्यायचं आहे, अजिबात ओलं राहिलं नाही पाहिजे. आता हा रस करण्यासाठी मी खाली काचेचा बाउल ठेवला आहे, त्याच्यावर पुरणाचे चाळण ठेवली आहे. आता बघा, आपण जे काप करून घेतले ना त्यातला एक आंब्याचा काप घेतला आणि असं पुरणाच्या चाळीवर फक्त आपल्याला फिरवायचं आहे, थोडं प्रेशर द्यायचं आहे आणि लगेचच रस खाली येतो. आणि आता केशरी आंबा आहे त्याच्यामध्ये जे रेषा असतात त्या रेषा सुद्धा वरती राहतात. बघा, या सालीला अजिबात आंब्याचा रस राहिलेला नाही, एकदम कोरडी झाली. दुसरी आंब्याची फोड सुद्धा मी अशीच फिरवून घेते. आता हा आंब्याचा रस पटपट आपला असा या पद्धतीने लगेच तयार होतो आणि या रसामध्ये अजिबात गुठळी राहत नाही. आणि खाली काचेचा बाउल घेतला आहे याचं एक कारण आहे, कारण आंब्याचा रस हा स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये किंवा ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये लगेच काळा पडतो. त्याच्यामुळे कधीही आंब्याचा रस करताना हे काचेची भांडी जास्तीत जास्त वापरायची. त्यामुळे मी काचेचा बाउल खाली ठेवला आहे आणि नंतर बघा, कोळीसुद्धा हाताने चांगली पिळून घेतली आणि अशा फोडीसुद्धा मी पिळून घेतल्या आणि कधी कधी फिरवत राहिली. म्हणजे अशा पद्धतीने आंब्याचा रस हा पटकन चाळणीवर फिरून लगेच होतो. मिक्सरला फिरवण्याची अजिबात गरज पडत नाही. बघा, चाळणीवर असं पटकन आपल्या या आंब्याच्या फोडी, आंब्यांच्या कोई सगळे फिरवून घेतल्या. आंब्यांचा पल्प जो आहे तो सगळा या बाउलमध्ये आलेला आहे. आता या चाळणीला लागलेला रस ही आपण चांगला काढून घेऊ आणि पहा, आपला हा आंब्याचा रस इथं तयार झालेला आहे आणि या साली, कोई सुद्धा एकदम स्वच्छ निघालेल्या आहेत. आता चमच्याने हलवून घेऊ. पहा, किती आंब्याचा रस हा एकदम एकजीव झालेला आहे, त्याच्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. घरगुती पद्धतीने साठवलेला आमरस बाजारातील प्रिझर्वेटिव्ह्ज आमरसपेक्षा अधिक हायजेनिक आणि सुरक्षित असतो. हा आमरस वर्षभर साठवण्यासाठी मी इथं कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह्ज वापरणार नाही. तर इथे पहा, मी 2 चमचे ही शुगर पावडर घालत आहे. साखर बारीक करून केलेली पावडर आहे ही आणि हे प्रिझर्वेटिव्हचंच काम करते. परंतु आंबे कितपत गोड आहेत यानुसार साखर ही आमरसामध्ये घालायची. आता इथे आंबा गोड आहे त्यामुळे मी 2 चमचे साखर पावडर घातलेली आहे. आता इथे या आमरसामध्ये साखर पण छान मिक्स झालेली आहे. आता हा आमरस वर्षभर असाच फ्रेश राहावा, त्याचा रंग किंवा चव बदलू नये म्हणून मी इथे एक छोटी ट्रिक वापरणार आहे. तर हा आंब्याचा रस अर्धा किलो आहे, तर ते अर्धा किलो आंब्याच्या रसासाठी मी इथं अर्धा चमचा लिंबाचा रस वापरत आहे. हेही लक्षात ठेवायचं की लिंबाचा रस थोडा जरी जास्त झाला तरीही आंब्याचा रस हा आंबट होऊ शकतो.
त्यामुळे लिंबाचा रस हा थोडासाच घालायचा, त्यामुळे चवीमध्ये काही बदल होत नाही, उलट चव बॅलन्समध्ये येते. लिंबाचा रस घातल्यामुळे आंब्याचा रस एकदम फ्रेश राहतो, नॅचरल चव त्याची कायम राहते, कलर अजिबात बदलत नाही आणि या लिंबाच्या रसामुळे हा आंब्याचा रस एकदम वर्षभरासाठी छान टिकून राहतो. हा आंब्याचा रस वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी मी इथे काचेची बरणी घेतली आहे. चांगली स्वच्छ धुवून, कोरडी करून चांगली वाळवून घेतलेली आहे. आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्यासाठी अशा काचेच्या बरणीचा किंवा एअरटाईट जे कंटेनर असतात ना काचेचे, त्याचाच वापर करा. स्टीलच्या डब्यामध्ये आमरस लगेच काळा पडतो, तसं प्लास्टिकच्या डब्यामध्ये आमरस ठेवला तर तो काही दिवसांनी त्या आमरसाचा थोडासा वास यायला लागतो. त्यामुळे शक्यतो काचेची बरणी, काचेचा डब्बाच वापरायचा. इथं माझ्याकडे एअरटाईट काचेचा डब्बा नाही आहे, तर मी इथं भरणीमध्ये ठेवत आहे. त्यामुळे मी इथं आता माझ्याकडे क्लीन रॅप आहे, तर मी क्लीन रॅप लावून घेते, कारण त्यामुळे याच्या आंब्याच्या रसाचा हवेशी संपर्क येणार नाही आणि आपला आंब्याचा रस हा एकदम वर्षभर छान टिकून राहील. तुमच्याकडे क्लीन रॅप नसेल तर लावू नका, पण शक्यतो एअरटाईट झाकण असलेलेच डबे किंवा बरणी वापरा. ते भरणीचं झाकण बंद करून डीप फ्रीझरमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं. वर्षभरामध्ये जेव्हा आपल्याला इच्छा होईल आमरस खाण्याची, त्यावेळेस 1 तास अगोदर आमरसाची बरणी काढून ठेवायची आणि रूम टेम्परेचरमध्ये आल्यानंतर आपण आमरस खाऊ शकतो. आता जर तुमच्याकडे काचेची बरणी किंवा काचेचा डब्बा नसेल तर अशा जिपलॉक बॅग असतात ना, ते मध्ये सुद्धा आमरस ठेवू शकता आणि यामध्ये आमरस छान राहतो, कारण बाजारामध्ये ज्या पल्प मिळतात किंवा आंब्याचा रस मिळतो त्या अशा बॅगमध्येच मिळतो. तर काचेच्या बाउलमध्ये जो रस उरलेला होता तो सगळा रस मी या जिपलॉक बॅगमध्ये घातला. लक्षात ठेवायचं की ही बॅग भरताना पूर्ण बॅग फुल भरायची नाही, अर्धी किंवा पाऊणच बॅग भरायची आणि नंतर त्यामधली सगळी हवा बाहेर घालवायची आणि व्यवस्थित त्याचं लॉक आहे ते बंद करायचं. नंतरच ही आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. एकदा आमरस डीप फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर पुन्हा पुन्हा बाहेर काढायचा नाही. जेवढा हवा आहे तेवढाच आमरस बाहेर काढायचा आणि तोच आमरस वापरायचा. वर्षभरामध्ये कधीही अचानक पाहुणे घरी आले किंवा अचानक आपल्याला कुल्फी खाऊ वाटली, कोणतेही डेझर्ट खाऊ वाटलं, कोणतीही आंब्याची रेसिपी करायची असेल, तरीही तुम्ही हा आंब्याचा रस वापरू शकता. कधीही मँगो शेक बनवून मुलांना देऊ शकता. आहे ना चांगली आयडिया? या पद्धतीने कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभरासाठी त्याचा आंब्याचा कलर, फ्रेशनेस न बदलता अगदी सहज स्टोअर करू शकता. यामध्ये रस करताना अजिबात दूध घातलं नाही किंवा पाणी घातलं नाही. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.